छतरपूर जिल्ह्याचं जे आंदोलन चालू आहे चिता आंदोलन ते दिवसांदिवस उग्र रूप घेत आहे दिसून येत आहे. आता मध्य प्रदेश बुंदेलखंड मधील छतरपूर या गावामध्ये केन बेतवा प्रोजेक्ट चालू होणार होता. तर केन बेतवा प्रोजेक्ट अंतर्गत त्या गावामध्ये बऱ्याच लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे, त्यांची शेती उद्ध्वस्त होणार आहे, त्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होणार आहे, त्याचबरोबर त्यांची घरं पाण्याखाली जाणार आहे. म्हणून त्यांनी चिता आंदोलन करायचं सुरू केलं. शासनाच्या विरोधात ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी चिता आंदोलन उभारलेलं आहे, ज्याच्यामध्ये चिता आंदोलनामध्ये ते चिता करून जसं की चिपको आंदोलन त्या बिश्नोई समाजाच्या लोकांनी झाडांना चिपकून आंदोलन केलं, तसं ह्या लोकांनी आता चितेवरती एवढा उन्हाताणाचं तिथे झोपून आंदोलन करायला सुरू केलं. अंगावरती माती लावली, आग पाणी या सगळ्या आग पाणी अवकाश या सगळ्या गोष्टींचा समावेश करून ते नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू बघताय. आणि एवढंच नाही तर त्याच्या पाठीमागे बरेच रिझन्स आहेत, जसं की त्यांना जेवढी रक्कम सांगितली होती की त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात दिली जाईल तेवढी त्यांना भेटलेली नाही, इव्हन हाफ अमाऊंट सुद्धा भेटलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर कुठलाही शेतकरी त्याच्या जमिनीच्या बदल्यात जमीनच मागेल ती त्यांना भेटत नाहीये. प्लस ऑलमोस्ट 12 गावं त्या केन बेतवा प्रोजेक्टच्या अंतर्गत पाण्याखाली जातील, त्यांची जमीन उद्ध्वस्त होतील, त्यांची घरं उद्ध्वस्त होतील. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे लोक एवढे उग्र रूप घेत आहेत. आता खरं तर एक प्रोजेक्टसाठी इतक्या लोकांचं आयुष्य नष्ट करणं खरंच कुठल्याच गोष्टीने लिगल नाहीये, इदरवाईज ते योग्य नाहीये. आणि ह्या सगळ्या सिच्युएशन चालू असताना मीडिया कुठलीच ही सिच्युएशन लोकांना दाखवत नाही, समाजाला दाखवत नाहीये. मग कुठले तरी इन्फ्लुएन्सर्स इदरवाईज लोक सोशल मीडियावरती हे पोस्ट करतात आणि तेव्हा समाजाला समजून येतं की आपल्या देशात ह्या सुद्धा समस्या आहेत. जे लोकांना छतरपूर नावाचं गाव माहिती नाही, तिथे आंदोलन काय चालू आहे ते सुद्धा माहिती नाहीयेत. ह्या सगळ्या सिच्युएशन मधून त्या लोकांना जावं लागतं आणि अजूनही त्यांना कोणीच कुठल्याच पद्धतीची मदत करण्यास तयार नाहीये. शासनाने त्यांच्या एवढ्या मोठ्या आंदोलनासाठी आता ऑलमोस्ट त्यांनी 15 दिवसांपर्यंत, जेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बघितला होता विच इज 15 एप्रिल, तर 15 एप्रिललाच त्यांचा 9वा दिवस चालू होता चिता आंदोलनचं. त्यानंतर सुद्धा अजूनही हे आंदोलन त्यांचं कन्सिस्टंटली चालू आहे आणि अजूनही त्यांचे त्याच मागण्या आहेत, ज्याच्यापैकी एकही मागणी पूर्ण झालेली नाही. बघूया याच्यावरती त्यांना काय रिस्पॉन्स भेटेल सरकारचा, इधर भेटेल नाही भेटणार. आणि अशाच बऱ्याच घटना, फक्त तेवढीच एक नाही, छतरपूरची तरी समोर येते आपल्या सोशल मीडिया थ्रू, बट मणिपूरची स्टोरी झालेली आहे. मणिपूर इज बर्निंग आणि इकडे बऱ्याच अशा गोष्टी घडतात की ज्याबद्दल सरकार एकही गोष्ट बोलायला तयार नाही, इदरवाईज कुठल्याही कॉन्फरन्समध्ये सांगायला तयार नाही की एक्झॅक्टली देशामध्ये काय चालू आहे. आणि मग सोशल मीडियावरून आपल्याला कळतं की आपल्या देशामध्ये ह्या समस्या चालू आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जस्ट टेल मी इन कमेंट्स. थँक्यू.